Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem, प्रमाण. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची सप्तरंग या पुस्तकातील कविता क्रमांक 1 बघणार आहोत, प्रमाण. तर प्रमाण या शब्दातच कवितेचा अर्थ सांगितला आहे. जीवनात कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर नसावी, म्हणजेच काय तर अतिरेक टाळावा आणि संतुलन साधावं, असे या कवितेतून संदेश देण्यात आला आहे. चला तर मग बघूया काय म्हणते कविता. तर कवितेला सुरुवात करूया. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अगदी खरं आहे. या सुंदर ओळींमध्ये जीवनातील एक महत्त्वाचा आणि व्यावहारिक संदेश दडला आहे. अतिकोपता कार्य जाते लयाला. अतिकोपता म्हणजे खूप जास्त राग केल्यास किंवा क्रोधाच्या भरात निर्णय घेतल्यास काय होते, कार्य काय होते, लयाला जाते. म्हणजेच कोणतेही काम उद्दिष्ट पूर्ण होत नाही. ते काम आपलं पूर्ण होत नाही, त्या कामाचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होत नाही, ते वाया जातं किंवा बिघडतं. अति नम्रता पात्र होते भयाला. अति नम्रता म्हणजे काय तर गरजेपेक्षा जास्त नम्रता दाखवणे किंवा स्वतःचा स्वाभिमान पूर्णपणे बाजूला ठेवणे. अशा व्यक्तीला भीती वाटण्याची शक्यता असते किंवा मग लोक त्यांचा गैरफायदा घेऊ शकतात. अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. म्हणजेच काय तर कोणत्याही कामाचा किंवा गोष्टीचा आपण अतिरेक नाही केला पाहिजे. सगळ्या गोष्टी या प्रमाणामध्येच असल्या पाहिजेत. पुढील लाईन्स बघूया. अतिभूषणे मार्ग तो संकटांचा, अति थाट तो वेश होतो नटाचा, राहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. आता आपण फर्स्ट लाईन बघूया. अतिभूषणे मार्ग तो संकटांचा. खूप जास्त अलंकार किंवा दिखावा करणे हे संकटांचे निमंत्रण असू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त मोठेपणा दाखवते तेव्हा ती काय होते, इतरांच्या नजरेत येते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला काय अडचणी निर्माण होऊ शकतात. अति थाट तो वेश होतो नटाचा. त्याचप्रमाणे खूप जास्त थाटामाटाचा किंवा भपकेबाज पोशाख एखाद्याला केवळ एक नट किंवा दिखाऊ व्यक्ती बनवतो. तर अशा व्यक्तीच्या बोलण्यात आणि वागण्यात काय येते, कृत्रिमता दिसून येते. राहावे असे, कवी इथे काय सांगतायत, राहावे असे की न कोणी हसावे, की जीवनात अशा प्रकारे साधेपणाने आणि समजूतदारपणे वागावे की ज्यामुळे कोणालाही आपल्यावर हसण्याची किंवा टीका करण्याची संधी मिळू नये आणि आपले वर्तन इतके नैसर्गिक आणि योग्य असावे की इतरांनी त्याचा आदर करावा, इतरांना त्याचा आदर वाटावा, असं आपण जगलं पाहिजे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तर जीवनातील प्रत्येक गोष्टीत प्रमाण असणे आवश्यक आहे. मग ते आपले विचार असोत, आपले वर्तन असो किंवा मग आपल्या गरजा असोत. अतिरेक टाळल्यास जीवनात संतुलन आणि स्थिरता टिकून राहते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर या ओळी आपल्याला जीवनात साधेपणा, समजूतदारपणा आणि संतुलन राखण्याचा संदेश देतात. जास्त दिखावा आणि भपकेबाजी टाळून नैसर्गिक आणि योग्य वर्तन ठेवल्यास आपण अनेक संकटे आणि टीका टाळू शकतो. पुढील लाईन्स बघूया. स्तुतीला अति बोलती श्वानवृत्ती, अति लोक निंदा करे दुष्ट चित्ती, नको ना उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. अर्थ बघूया. स्तुतीला अति बोलती श्वानवृत्ती. काही लोकांची खूप सवय असते की ती कोणाचीही खूप जास्त स्तुती करतात, की जी श्वान वृत्ती म्हणजेच कोणाची कुत्र्याची वृत्ती असते. जसे कुत्रे आपल्या मालकाची निष्ठा दाखवतात. अतिशयोक्तीपूर्ण स्तुती ही सुद्धा अनेकदा खोटी वाटू शकते.
अति लोकनिंदा करे दुष्ट चित्ती. या उलट काही वाईट हेतूचे लोक इतरांची सतत निंदा करतात. त्यांचे मन वाईट विचारांनी भरलेले असते आणि त्यांना दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यात आनंद येतो. नको ना उगे शब्द स्पर्श डसावे. ते कवी आपल्याला सांगतायत की आपल्या शब्दांनी उगाच कोणालाही दुखवू नये किंवा त्रास देऊ नये. आपले बोलणे इतके कठोर नसावे की एखाद्याला ते डसल्यासारखे वाटेल, एखाद्याला त्यापासून काय होईल, त्रास होईल, दुःख होईल. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जीवनात प्रत्येक गोष्ट प्रमाणात असावी. स्तुती असो किंवा निंदा असो, या दोन्ही गोष्टी प्रमाणातच चांगल्या वाटतात. या ओळी आपल्याला शिकवतात की आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे की जेणेकरून कोणालाही आपल्या शब्दांचा त्रास होणार नाही. पुढील लाईन्स बघूया. जुन्याचे अतिभक्त ते हट्टवादी, नव्याने अति लाडके शुद्ध नादी. खरे सार शोधून या नित्य घ्यावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तर बघा या ओळींमध्ये काय सांगितले की जे लोक भूतकाळातील गोष्टींना, जुन्याचे अतिभक्त ते हट्टवादी म्हणजेच काय की जे लोक भूतकाळातील गोष्टींना खूप जास्त चिकटून राहतात आणि नवीन बदल ते स्वीकारायला तयार नसतात. ते सहसा हट्टी असतात आणि स्वतःच्या मतावर अडून बसणारे असतात. ते भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमतात आणि वर्तमानातील किंवा भविष्यातील शक्यतांकडे ते काय करतात, दुर्लक्ष करतात. ते हट्टीवादी असतात. ते त्यांच्याच विचारावर अडून बसलेले असतात. नव्याने अति लाडके शुद्ध नादी. तर या उलट जे लोक प्रत्येक नवीन गोष्टीचे डोळे झाकून समर्थन करतात आणि त्यात पूर्णपणे रमून जातात, ते नवीन गोष्टींच्या आकर्षणात इतके गुंतून जातात की कधी कधी त्यांनाही कळत नाही चांगले किंवा वाईट, योग्य अयोग्य यातील फरकच त्यांना कळत नाही. इतके ते नवीन गोष्टींच्या डोळे झाकून आहारी जातात. खरे सार शोधून या नित्य घ्यावे. जीवनातील खरे सार आणि सत्य शोधून ते नेहमी आपल्या आचरणात आणावे. याचा अर्थ चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टींना आपल्या जीवनात स्थान द्यावे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तर जीवनात कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर नसावी. अतिरेक टाळावा आणि संतुलन साधावे. भूतकाळाचा आदर ठेवावा पण त्यात अडकून राहू नये. नवीन गोष्टींचा स्वीकार करावा. जीवनातील सत्य आणि महत्त्वाच्या गोष्टींना नेहमी महत्त्व द्यावे आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. तर हाच संदेश आपल्याला कवीने या कवितेतून, प्रमाण या कवितेतून दिलेला आहे. तर आय होप यू अंडरस्टँड इट. ओके, तेव्हा पुन्हा भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.